बीड जिल्ह्यातलं गुन्हेगारी जग संतोष देशमुख हत्या प्रकरणानं उजेडात आलं. पण संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडला अटक झाल्यानंतर या गुन्हेगारीला चाप बसेल असं वाटत होतं. पण जी माहिती उघड झाली आहे त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. कारण कराड तुरुंगात असतानाही बीडमध्ये त्याच्या गँगची दहशत मात्र सुरूच असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय. ही खळबळजनक माहिती बीडचे उपविभागीय पोलीस अधिकारी विश्वंभर गोल्डे यांच्या जबाबातून उघड झाली आहे. बीडमध्ये नेमकं काय सुरू आहे पाहूया या व्हिडिओतून. मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर 2024 रोजी निर्घृण हत्या करण्यात आली. या हत्या प्रकरणात मुख्य आरोपी म्हणून वाल्मिक कराड याच्यावर गुन्हा दाखल आहे. सध्या तो बीडमध्ये तुरुंगात आहे. पण कराड तुरुंगात असतानाही त्याच्या कार्यकर्त्यांची दहशत मात्र सुरूच असल्याचं समोर आलंय. बीडचे उपविभागीय पोलीस अधिकारी विश्वंभर गोल्डे यांच्या जबाबातून हे उघड झालंय. कराड हा गुंड असल्याची माहिती असतानाही बीड पोलीस 2 कर्मचारी देऊन त्याला संरक्षण देत होते हे उघड झालंय. गोल्डे यांच्या जबाबामुळे बीड पोलीस नव्या वादात सापडलेत. सीआयडीचे उपमहानिरीक्षक डॉक्टर बसवराज तेली यांना गोल्डे यांनी 23 फेब्रुवारी 2025 रोजी जबाब दिला होता. या जबाबात जी माहिती समोर आली आहे त्यानुसार वाल्मिक कराड सराईत गुन्हेगार आहे हे माहिती असतानाही त्याला पोलीस संरक्षण देण्यात आलं होतं. खरं तर 31 डिसेंबर रोजी वाल्मिक कराडला पोलिसांनी अटक केली. त्यावेळी त्याच्यावर आवादा कंपनीकडे खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पण जानेवारी महिन्यात देशमुख कुटुंबियांनी केलेल्या आंदोलनानंतर कराडवर खुनाचा गुन्हा दाखल झाला. पण या दरम्यान कराडला बीड पोलिसांनी संरक्षण दिलं होतं अशी माहिती गोल्डे यांच्या जबाबातून समोर आली आहे. कराडला जेव्हा अटक केली तेव्हा त्याला बीड शहर पोलीस ठाण्यातल्या कोठडीत ठेवण्यात आलं होतं. पण त्यावेळी त्याच्या बंदोबस्तात बीड पोलीस तैनात होते. कराडची बीडमध्ये असलेली दहशत पाहता परिसरात 18 अंमलदार आणि 2 RCP प्लाटून बंदोबस्तासाठी तैनात होते. तसंच 22 जानेवारी रोजी कराडला जेव्हा न्यायालयात हजर केलं गेलं तेव्हाही 6 अधिकारी, 33 पुरुष आणि 6 महिला कर्मचारी त्याच्या बंदोबस्तासाठी तैनात होते असं गोल्डे यांनी म्हटलंय. दरम्यान कराड तुरुंगात असताना बाहेर त्याच्या समर्थकांनी केलेल्या आंदोलनावेळीही गोल्डे यांनी परिस्थिती नियंत्रणात आणल्याचं त्यांनी आपल्या जबाबात म्हटलंय. त्यांच्या जबाबानुसार कराडला पहिल्यांदा अटक झाली तेव्हाच त्याच्यावर संतोष देशमुख अपहरण आणि हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता असा दावा गोल्डे यांनी केलाय. मात्र तरी कराडच्या दहशतीमुळे त्याला पोलीस संरक्षण देण्यात आलं होतं. तर दुसरीकडे वाल्मिक कराड तुरुंगात असतानाही बाहेर त्याच्या कार्यकर्त्यांची दहशत असल्याचंही समोर आलंय. दरम्यान महादेव गित्ते आणि कराड गँगमध्ये तुरुंगात झालेल्या मारहाणीवरून गोल्डे यांच्या जबाबाला दुजोरा मिळत असल्याचं बोललं जात आहे. कराड सोबत झालेल्या वादानंतर महादेव गित्तेला दुसरीकडे हलवण्यात आलं. त्यावेळी गित्तेच्या पत्नीनं गंभीर आरोप केले होते. कराडला तुरुंगात चांगली व्यवस्था मिळावी यासाठीच माझ्या पतीला कारागृहातून बाहेर काढलं असा गंभीर आरोप मीरा गित्ते यांनी केला होता. या सगळ्यामुळे पोलिसांच्या भूमिकेबाबत संभ्रम वाढल्याचं दिसून येत आहे. एकीकडे गुन्हेगार म्हणून जेरबंद असलेल्या कराडला पोलिसांकडून विशेष संरक्षण मिळतंय का आणि दुसरीकडे कराड गँगच्या दहशतीनं बाहेर पोलीस हतबल आहेत का असेही प्रश्न निर्माण होत आहेत. आता संतोष देशमुख हत्या प्रकरणात न्याय देण्यासाठी न्यायालयावरच भिस्त असल्याचं बीडसह राज्यात बोललं जात आहे. तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा आणि lokmat.com ला सबस्क्राईब करा. धन्यवाद.